नगरपालिकेपैकी 5 नगरपालिका या शिवसेनेने जिंकल्या, म्हणजे शिवसेनेचे नगराध्यक्ष त्या ठिकाणी झाले आणि त्या 3 राष्ट्रवादी 3 भाजप. आणि म्हणून लोकांचा जर कल बघितला मतदारांचा तर तो आपल्या राज्याचे आता उपमुख्यमंत्री आदरणीय शिंदे साहेबांनी जे काही काम एक सर्वसाधारण माणसाच्या दृष्टीने ज्या काही योजना राबवल्या त्या आजही लोकांना खूप अपील होत आहे आणि म्हणून त्याचं मतात रूपांतर होतंय असा आम्हाला विश्वास आहे. 8 ते 9 प्रभागांमध्ये काही ठिकाणी बघितलं तर एबी फॉर्मचा गोंधळ झाला. उदाहरणार्थ तिकडं टाकाट्या असेल, इकडं तेलंगणा असेल, तर काही ठिकाणी एबी फॉर्मचा गोंधळ झाला. त्याच्यामुळे अनेक जे इच्छुक उमेदवार होते त्यांना अपक्ष म्हणून लढण्याची काही ठिकाणी वेळ येते. तर आणि त्यांच्याकडनं काही मेसेज देखील व्हायरल केले जात आहेत, पोस्ट व्हायरल केले जात आहेत. आत्मदहनाचा देखील त्यांनी इशारा दिलेला आहे. त्या पोस्टमध्ये शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची नावं टाकलेली. तर मला असं वाटतं का प्रत्येक पक्षामध्ये अनेक इच्छुक राहतात, एक जागेसाठी 4 जण येतात आणि मग एकालाच उमेदवारी मिळते. परंतु काही ठिकाणी आमचे पदाधिकारी असताना काहींनी नामनिर्देशन पत्र जे असतं ते अगोदर कदाचित भरलं असतं आणि 2-3 ठिकाणी जे काय आमचं झालंय 7-8 ठिकाणी एक 3 किंवा 4 ठिकाणी झालेलं असेल. परंतु त्यामध्ये देखील नामनिर्देशन पत्र ज्याचं अगोदर असतं त्याला जो अ आणि ब नमुना आपण जोडतो त्याचंच ग्राह्य धरलं जातं. त्याच्यामध्ये त्या काही चुका झालेल्या आहेत. परंतु आता जे कोणी धनुष्यबाणावरती ज्या पक्षाच्या चिन्हावरती आहेत तर तेच अधिकृत होईल. अनेक गंभीर आरोप करतात त्यांनी. इतरही जे कोणी नाराज त्या ठिकाणी असतील तर निश्चित आम्ही सर्व वरिष्ठ मंडळी त्या दृष्टीने येणाऱ्या काळामध्ये त्यांना निश्चित सन्मानपूर्वक त्यांना न्याय दिला जाईल. अनेक युवा सेनेचे ब्रिटिशटाऊन होते, त्यांनी पक्ष सोडलेला आहे, बंडखोरी केली आहे, दुसऱ्या पक्षाकडून ते लढतायत. त्यांनी देखील आरोप केले आहेत की पैसे घेऊन तिकीट वाटप करण्यात आलं, आमच्यावरती अन्याय. मला असं वाटतं का शिवसेनेमध्ये ती पद्धतच नाही आणि म्हणून प्रत्येकाला एकदम म्हणजे आता मी सांगितलं ना 4 पैकी एकाला देणार आणि मग 3 जण नाराज होत असतात आणि मग त्यांना अनेक अशा वेळेस अनेक त्यांचे अंदाज ते व्यक्त करतात. परंतु अशा प्रकारचं कुठलंही आम्ही सर्व वरिष्ठ त्या ठिकाणी होतो. आमच्या कोर कमिटीने हे सर्व निर्णय घेतले. भाजपनं 100+ नारा दिलेला आहे आणि तुम्ही 100 जागा लढवताय. हा आकड्यांचा खेळ आहे. ज्याच्याकडे जास्त फिगर असते तो सत्तेत बसतो. हा खेळ तुम्ही कसा जमवणार आहात? मला असं वाटतं का आपण जर बघितलं असेल म्हणजे विधानसभा असेल, नगरपालिका असतील आणि त्यानंतर आता महापालिका आहे, सगळ्यात जास्त स्ट्राईक रेट म्हणजे आपण उमेदवार किती लढवतोय त्यापेक्षा किती लढवलेल्या उमेदवारांमध्ये किती निवडून येतात हे जास्त महत्वाचं आहे आणि म्हणून आमच्या सगळ्यात चांगला स्ट्राईक रेट हा शिवसेनेचा असेल. त्र्यंबक इगतपुरी पॅटर्न प्रमाणे नाशिक मध्ये तो पॅटर्न राबवला जाईल. 100% मतदारांनी ठरवलेलं आहे आणि आता आम्ही सर्वच जे फिरतोय आपण बघितलं असेल का इतर पक्षांमध्ये नाराजगी खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी झालेली आहे आणि निश्चित त्याचा फायदा आम्हाला शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या उमेदवारांना त्या ठिकाणी. मला असं वाटतं का आम्ही निश्चित सगळ्यात मोठा पक्ष म्हणून शिवसेना असेल आणि आमचा 100% भगवा हा नाशिक महानगरपालिकेवरती फडकेल आणि तिथे शिवसेनेचाच महापौर बसेल. अनेक ठिकाणी 8 ते 9 100% 1 नंबरचा पक्ष म्हणजे तोच मोठा भाऊ. अनेक ठिकाणी 8 ते 9 जे प्रभाग आहेत तिथे शिंदे आणि राष्ट्रवादी दोघं उमेदवार उभे केले. काही 3 प्रभागांमध्ये मी सांगितलं 18, 19, 30 असे 2-3 मोजके प्रभाग आहे. तर त्या ठिकाणी त्यांचे तुल्यबळ उमेदवार होते, आमचेही होते आणि मग आम्ही ठरवलं की काही ठिकाणी 1-2 ठिकाणी जर प्रत्येक ही कार्यकर्त्यांची निवडणुकीने प्रत्येकाला त्या ठिकाणी संधी मिळायला पाहिजे त्या दृष्टीने मैत्रीपूर्ण लढतीचा आम्ही एकत्रित निर्णय घेतला. शिंदे साहेबांची सभा नेमकी कशी होणार आहे त्याचं काय नेमकं नियोजन आपल्या स्तरावर केलं जात आहे? साहेब, शिंदे साहेबांची सभा होती कोणत्या तारखेला, किती वाजता आणि त्याचं नेमकं नियोजन कसं झालं? साधारणपणे आताच्या घडीला आम्ही वर विनंती केलेली आहे की 12 तारखेला नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये माननीय शिवसेनेचे मुख्य नेते, महाराष्ट्राचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदे साहेबांची सभा संपन्न व्हावी. साधारणपणे येणाऱ्या 1-2-3 तासांमध्ये त्याचं कन्फर्मेशन त्या ठिकाणी होईल
आपल्याला माहिती आहे की संपूर्ण राज्यव्यापी वरिष्ठ नेत्यांचे दौरे त्या ठिकाणी आहेत. त्याच्यासोबतच माननीय खासदार श्रीकांतजी शिंदे साहेब, माननीय मंत्री महोदय गुलाबरावजी पाटील साहेब आणि उद्योग मंत्री महोदय उदयजी सामंत आणि इतरही नेते मंडळींना आम्ही त्या ठिकाणी शिवसेनेच्या वतीने विनंती करतो आहोत आणि प्रचार सभा रॅलीज त्या माध्यमातून संपन्न होतील. भाजपने 100+चा नारा दिलेला आहे, आपला काय नारा आहे? आमचा नारा आहे नाशिक शहराचा सर्वांगीण विकास. माननीय उपमुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदे साहेबांनी केलेले अनेक धाडसी निर्णय, शिवसैनिकांनी केलेलं तळागाळाच्या जनतेची सेवा, येणाऱ्या काळामध्ये नाशिकचं विकासाचं व्हिजन हे घेऊन नाशिक महानगरपालिकेवर शिवसेना आणि राष्ट्रवादी रिपब्लिकन सेना यांची जी काही आमची युती आहे, या युतीचा भगवा फडकवणं हे आपलं मिशन असणार आहे. 16 तारखेचा गुलाल कोणाचा आहे? 100% शिवसेनेचा. अनेकांनी बंडखोरी केली पक्षातून, याचं काही आव्हान वाटतं? नाही बघा, मला वाटतं की आताही आपल्याला सांगण्यात आलेलं आहे 1, 2, 3 ठिकाणी आता 122 जागा आहेत. जसं आता माननीय गोडसे साहेबांनी सांगितलं, एकेका जागेसाठी काही ठिकाणी 5-5, 10-10 पदाधिकारी कार्यकर्ते इच्छुक असतात. जागा एक असते, आपल्याला त्या ठिकाणी मार्ग काढावा लागतो. कधी कधी नवीन प्रवेश झाल्याच्या नंतर ते पॅनल आपलं निवडून आलं पाहिजे, त्या दृष्टिकोनातून काही निर्णय त्या ठिकाणी करावे लागतात. परंतु आपण जर बघितलं असेल तर इतर पक्षांशी जर आपण कंपॅरिझन केलं तर मला वाटतं की फक्त 1, 2 किंवा 3 ठिकाणी तसा प्रकार झालेला आहे आणि त्या पदाधिकाऱ्यांना आम्ही विश्वासात पण घेतलेला आहे आणि आपण जर बघितलं असेल तर ते उत्स्फूर्तपणे पक्षाचा प्रचार करतायत. भारतीय जनता पार्टी तिकीट वाटपावरून झाली काही सुद्धा खोटी होती, त्यावरून त्यातले काही लोक तुमच्याकडे आले, त्यांना तिकीट दिली. अशी किती लोक आहेत? आणि आता एक्झॅक्टली असं काही आकडेवारी आपल्याला बोलता येणार नाही, परंतु आधी आपल्याला माहिती आहे की सर्वसाधारणपणे युती होईल या भावनेतून अगदी 2-3 दिवस आधीपर्यंत त्या ठिकाणी नियोजन आणि चर्चा संपन्न होत होत्या आणि शेवटच्या दिवसापर्यंत निर्णय न झाल्यामुळे काही ठिकाणी असे निर्णय करावे लागले, ही वस्तुस्थिती आहे. यापूर्वी तुम्ही नाशिक जिल्हा बालेकिल्ला, शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून होता. नाशिक शहर नाशिक जिल्ह्यानं दाखवलं ना. 11 नगरपालिकेच्या निवडणुका पाठीमागच्या महिन्यामध्ये संपन्न झाल्या. त्याच्यापैकी 9 नगरपालिकेवर शिवसेनेने नगराध्यक्ष आणि निवडणुकीमध्ये सहभाग त्या ठिकाणी घेतला. 9 पैकी 5 नगरपालिकेवर शिवसेनेचा नगराध्यक्ष महोदय महोदया त्या ठिकाणी भगवा फडकून निवडून आलेले आहेत. आमच्या त्र्यंबकेश्वरच्या ताई पण त्यांच्यापैकीच एक आहे. मला वाटतं की जिल्ह्याने त्या भावना व्यक्त केलेल्या आहेत. माननीय एकनाथजी शिंदे साहेबांवर त्यांनी प्रेम व्यक्त केलेलं आहे आणि आपण पाहतो की आजही सर्वसामान्य माणसाला एकनाथजी शिंदे साहेब एक आपल्याच कुटुंबातले सदस्य, आपल्याच एक प्रमुख नेते म्हणून त्या ठिकाणी आपण पाहतो आणि मला विश्वास आहे की नाशिककर पण तोच विश्वास शिवसेनेवर व्यक्त करते. पालकमंत्री पदार्थ नाव आधी चक्क मानला जातो. अरे बाबा, आता नाशिक महानगरपालिकेवर भगवा फडकवणं हे आपलं सर्वांचं उद्दिष्ट आहे आणि येणाऱ्या कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर आता आपण बघितलं असेल की आमच्या त्र्यंबकेश्वरच्या नगराध्यक्षाताई दुसऱ्या दिवसापासूनच कामाला लागल्या. स्वच्छतेची मोहीम सुरू केली. आता 14 तारखेला निवृत्तीनाथ महाराजांचं यात्रा आहे.
पाठीमागच्या काळापासून आपण काही सिस्टम आरोग्याच्या संदर्भामध्ये, स्वच्छतेच्या संदर्भामध्ये, काही सुविधांच्या संदर्भामध्ये निर्माण केलेल्या आणि ते पुढे नेण्याचं काम अगदी दुसऱ्या दिवसापासून त्यांनी सुरू करून टाकलेलं आहे. आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये कुंभमेळ्याचंही आम्ही तिकडे नियोजन केलेलं आहे. माननीय उपमुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदे साहेबांच्या उपस्थितीमध्ये स्थानिक पातळीवरचे सर्व लोकप्रतिनिधी, साधू संतगण आणि प्रशासनाच्या माध्यमातून बैठक त्या ठिकाणी संपन्न होणार आहे. दादा, मुंबईमध्ये ठाकरे बंधूंचा वचननामा जो आहे तो समोर आलेला आहे. मुंबईचं विजन त्यांनी ठेवलेलं आहे आणि मुंबई महापालिकेवर मराठीच महापौर शिवसेना म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या. आपण जर बघितलं असेल तर शिवसेना, भारतीय जनता पक्षाचं मुंबईमध्ये युती आहे आणि त्या युतीच्या माध्यमातून माननीय एकनाथजी शिंदे साहेब, माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी त्या ठिकाणी यापूर्वीच मुंबईचा महापौर हिंदू आणि मराठी त्या ठिकाणी असेल हे घोषित केलेलं आहे. अगदी तुम्ही जे काही नामोल्लेख केला, निवडणुका आला की आपण साधारणतः 25 वर्षांपासून ऐकत असू की मुंबई महाराष्ट्रापासून तोडणार, विधानसभा, लोकसभा, महानगरपालिकेची निवडणूक लागली की हे एक प्रिंटेड वाक्य दर निवडणुकीमध्ये असतं. मनसेकडून सोशल मीडियावर एक व्हिडिओ देखील शेअर दाखवण्यात आला की काही वर्षांनी मराठी माणूस पिंजऱ्यामध्ये राहणार अशी परिस्थिती आहे. अनेक सिने अभिनेत्यांनी देखील हा व्हिडिओ शेअर केलेला आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाने देखील त्यांच्या नेत्यांनी व्हिडिओ शेअर केला. याला कारणीभूत कोण आहे? मग आतापर्यंत कोण होते? उलट तशी परिस्थिती निर्माण होऊ नये. मुंबईच्या बाहेर जो मराठी माणूस फेकला गेलेला आहे, त्याला जावं लागलेलं आहे. तो मराठी माणूस परत मुंबईमध्ये कसं येईल? त्यांना कमी दरामध्ये स्वस्त घरं कशी उपलब्ध होतील? त्यांना रोजीरोटी, रोजगार कसा निर्माण करता येईल? हे नियोजन आपल्या शासनाने केलेलं आहे. आणि म्हणून अनेक चांगल्या योजना घरांच्या संदर्भातल्या त्या ठिकाणी माननीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली घोषित करण्यात आलेल्या, त्याची अंमलबजावणी सुरू झालेली आहे. मग माथाडी कामगार असतील, आपले डबेवाले असतील आणि जे आपले मुंबई मधले मराठी माणूस अगदी मुंबईच्या बाहेर जो गेलेला आहे त्याला परत कसं आणता येईल याचं नियोजन केलेलं आहे. जे काही बिनविरोध निवडून आले त्यावरून ठाकरे बंधू आक्रमक झाले. बिनविरोध जे काही निवडून आले त्यांची तात्काळ त्यांची निवड रद्द करावी अशी चौकशीची मागणी त्यांनी केली. बघा, कालपर्यंत मागणी होती की मतदान यंत्रावर आक्षेप असायचा. कालपर्यंत मागणी असायची की निवडणुका होऊ नयेत. आणि आता ठीक आहे, कायदा कायद्याचं काम करेल. शेवटी आपला देश नियम कायद्यांवर चालतो. लोकशाही प्रक्रियेमध्ये ज्याला त्याला या संदर्भातले अधिकार आहेत. दादा, एक कोणी माघार घ्यायची, कोणी उभं राहायचं. नाशिककरण एक प्रश्न पडला का युती का तुटली? त्याचं कारण अजून दोन्ही पक्षाकडून देण्यात नाही. आपण सांगू शकतो. येणाऱ्या काळामध्ये आम्ही नाशिककर जनतेच्या दरबारात हा विषय मांडू. नाशिकच्या विकासामध्ये रस्त्याला खूप महत्व आहे. तुमचं सरकार जर आलं तर नाशिकचे खड्डे मुक्त होतील का? नाशिक निश्चितपणे याचा एक आराखडा त्या ठिकाणी आम्ही तयार करायला घेतलेला आहे. आपल्याला सर्वांना माहिती आहे की नगर विकास विभाग हा माननीय एकनाथजी शिंदे साहेबांच्याकडे आहे आणि म्हणून या शहराच्या विकासाच्यासाठी जास्तीत जास्त निधी आम्ही विनंती करणार, तो उपलब्ध करून घेणार आणि नाशिककरांना अपेक्षित असलेला सर्वांगीण विकास हे निश्चितपणे त्या ठिकाणी आम्ही पुढे नेऊ. त्याच्यासोबतच नाशिक शहराची शांतता, कायदा व सुव्यवस्था राखणं
त्यासोबतच रोजगार निर्मिती मोठ्या प्रमाणात कशी करता येईल त्यासाठी लक्ष केंद्रित करणं, त्याच्यासोबतच येणाऱ्या 2027च्या कुंभमेळ्याचं देशाला आनंद आणि अभिमान वाटला पाहिजे अशा प्रकारचं नियोजन नाशिककरांच्या वतीने आम्ही करतो. दादा, शालेय विभागाचे 2 प्रश्न आहेत. एक म्हणजे भटके कुत्र्यांचं काम, मोजणीचं काम आता शिक्षकांना देण्यात येते, त्यावर मोठा दोष मला वाटतं की मी पण मीडियाला या संदर्भातली बातमी बघितली. असा कुठलाही विषय नाही आणि माझी आपल्याला पण विनंती आहे की आता समजा लहान मुलांची शाळा असेल, अगदी खेड्या ग्रामीण भागामध्ये जर 1ली ते 4थी 1ली ते 7वी शाळेचं जे आवार असेल तर साहजिक आहे की त्या आवारामध्ये लहान लहान मुलं असतात आणि तिथं या अशा दुर्दैवी घटना घडू नयेत. आता आपण 10 विषय घेतो. पाठीमागच्या काळामध्ये मला वाटतं वसईला एक दुर्दैवी दुःखद घटना झाली. एका 5वी 4थी की 6वीच्या विद्यार्थिनीला तिथल्या शिक्षिकेने पाठीवरचं ओझं म्हणजे दप्तर सकट 100 उडबशा काढायला लावल्या आणि दुर्दैवाने ते बालिका आधीच आजारी होती, तब्येत बरी नव्हती. तिला 100 उडबशा काढायला लावल्या. त्यानंतर ती त्याच दिवशी आजारी पडली. पुढचे 4 दिवस हॉस्पिटलमध्ये होती आणि दुर्दैवाने पुढच्या काळामध्ये 4-5 दिवसानंतर तिचं दुःखद निधन झालंय. तर साहजिक आहे की आपण काळजी घ्यायला बोलतो की बाबा या सर्व गोष्टींची काळजी घेतली पाहिजे. जर त्या बालिकेची तब्येत बरी नाही तरी त्याला तुम्ही पाठीवरच्या ओझ्यासकट 100 उडबशा काढायला लावतात, हे योग्य आहे का? आणि मग अशा संदर्भामध्ये जर काही आपण आपल्या सर्वांच्याकडनं आलेल्या सूचना एक मार्गदर्शक म्हणून जर आपण सांगत असू, मग त्याला काहीतरी एक वेगळं कुत्रे सांभाळणं, कुत्रे हाकलणं असला कुठे विषय असू शकतो. आता समजा आपल्या नाशिकमध्ये एखाद्या कॉलनीमध्ये जर काही आता मोकाट कुत्रे हे सगळीकडची समस्या आहे. माननीय न्यायालय सुद्धा या संदर्भामध्ये भावना व्यक्त करतायत, वस्तुस्थिती आहे. पण मग आता आपण जर कुठे या संदर्भातली कारवाई केली तर मग त्यांच्यावर जबाबदारी दिली का? हे तर आपली जबाबदारीच आहे ना. विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून आपण सुरक्षित अनेक सूचना आहेत. आता काही ठिकाणी आपणच मीडियामधनं दाखवलं की लहान बाळांवर कुत्र्यांनी हल्ले केले सगळीकडे. तर त्याचं काळजी घेणं आपली जबाबदारी आहे. आणि दुसरा प्रश्न होता सीसीटीव्हीचा. परीक्षांना सगळ्यांना सीसीटीव्ही लावण्याचे निर्देश दिलेले आहेत आणि शाळांकडे